राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार बऱ्याच प्रतीक्षेनंतर पार पडला असला तरी अद्याप खाते वाटप प्रलंबित आहे. शिंदे गट आणि भाजपमध्ये काही खात्यांबाबत रस्सीखेच सुरू असल्यामुळे खाते वाटप लांबत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून बच्चू कडू यांच्या वक्तव्याचा दाखला देत एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आज घडीला अनेक सुप्त ज्वालामुखी आहेत. हे ज्वालामुखी कधी फुटतील हे सांगता येत नाही. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होऊन अद्याप खाते वाटप होऊ शकलेलं नाही. ही नामुष्कीच आहे. मुळात हे सरकार अशा अनेक सुप्त ज्वालामुखींच्या तोंडावर बसलेले आहे, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. कुठल्या ना कुठल्या ज्वालामुखीचा उद्रेक, त्याचे हादरे, लाव्हा रसाचे चटके या सरकारला अधूनमधून बसणारच आहेत. त्यातील पहिला हादरा सरकार समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी 2 दिवसांपूर्वीच दिला. शिवाय ज्या मुद्द्यासाठी आपण शिंदे गटाला समर्थन दिले ते बाजूला पडले तर वेगळा विचार करू असे मुद्दे बच्चू कडू यांनी सरकारला लगावले. जो उशिरा आला त्याला पहिल्या पंक्तीत बसविले आणि जो पहिला गेला त्याला शेवटच्या रांगेत बसवलं, असं कडू यांनी म्हटलंय. जो जास्त धोका देणारा तो मोठा नेता होणार आणि त्यालाच मंत्रिपद मिळणार अशी खंतही बच्चू कडू यांनी बोलून दाखवली. हाच धागा पकडत शिवसेनेकडून शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारच्या नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट यांना स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे संजय शिरसाट प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मी दिलेला शब्द पाळेन असं सांगत संजय शिरसाट यांची समजूत काढली होती. त्यावर संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांसमोर सर्व काही आलबेल असल्याचं म्हटलं होतं. परंतु संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री एक ट्विट करून एकच खळबळ उडवून दिली. संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करून उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असं म्हटलं. त्यामुळे संजय शिरसाट हे घर वापसीच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संजय शिरसाट यांनी हे ट्विट डिलीट केलं होतं. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी सामनातून शिंदे-फडणवीस सरकारमधील सुप्त ज्वालामुखींचा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचवल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज.